हरे कृष्ण. उद्या अतिशय पवित्र दिवस आहे, श्री नरसिंह चतुर्दशी, ज्याला नरसिंह जयंती असंही म्हटलं जातं. ज्या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या नरसिंह अवतारात प्रकट झाले, असा पवित्र दिवस आहे. त्या निमित्ताने आपण या 3 दिवसांमध्ये, आज, उद्या आणि परवा, श्री नरसिंह देवांच्या लीलांचं कथन, श्रवण इथे चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसे 3 दिवस खूप कमी आहेत या चर्चेसाठी, तरी आपण जेवढं आपल्याकडनं शक्य आहे 3 दिवसात तेवढं संक्षिप्त रूपामध्ये या चर्चेमध्ये आपण सहभागी होणार आहोत. तर रोज आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी, आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी नरसिंहदेवांची आरती म्हणणार आहोत, जी सर्व हरे कृष्ण मंदिरांमध्ये रोज 3 वेळा म्हटली जाते कमीत कमी. पहाटे काकड आरतीच्या वेळेस, मंगल आरतीच्या वेळेस, दुपारी राजभोग आरतीच्या वेळेस आणि संध्याकाळी संध्या आरतीनंतर. ही आरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. ही आरती आपण रोज आपल्या कथेच्या सुरुवातीला म्हणणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. सर्वांना स्क्रीन दिसते? येस प्रभूजी. ओके, थँक्यू. तर मी म्हणेन, माझ्या मागे सर्वजण म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री श्री लक्ष्मीपती नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की जय. नमस्ते नरसिंहाय. बोलिए, नमस्ते नरसिंहाय. प्रल्हाददायिने, प्रल्हाददायिने. हिरण्यकशिपोर्वक्षः, कशिपोर्वक्षः. शीलाटङ्कनखालये, शीलाटङ्कनखालये. इतो नृसिंह परतो नृसिंह, परतो नृसिंह. यतो यतो यामि ततो नृसिंह, यतो यतो यामि ततो नृसिंह. बहिर्नृसिंहो हृदये नृसिंहो, हृदये नृसिंह. नरसिंहमदिं शरणं प्रपद्ये, नरसिंहमदिं शरणं प्रपद्ये. तव करकमलवरे नखा अद्भुतशृङ्गा, दलिता हिरण्यकशिपु तनुभृङ्ग. म्हणा सर्वजण. तव करकमलवरे नखा अद्भुतशृङ्गा, दलिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गा. केशवधृता नरहरिरूप, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. केशवधृत सर्वजण, नरहरिरूप, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. जय नरसिंहदेव, 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 जय नरसिंहदेव. सर्वजण, नरसिंहदेव जय, नरसिंहदेव, नरसिंहदेव.
जय नरहरि जय नरहरि नरहरि जय नरहरि जय नरहरि 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 जय नरहरि जय भक्त प्रह्लाद जय भक्त प्रह्लाद भक्त प्रह्लाद जय भक्त प्रह्लाद जय भक्त प्रह्लाद प्रह्लाद जय भक्त प्रह्लाद जय भक्त प्रह्लाद। सर्व भक्ति विघ्न विनाशक लक्ष्मीपती नरसिंहदेव भगवान की जय। भक्त शिरोमणी प्रह्लाद महाराज की जय। हरे कृष्ण। तर या प्रार्थनेचा अर्थ असा आहे, नमस्ते नरसिंहाय, मी नरसिंहदेवांना नमस्कार करतो, प्रणाम करतो. प्रल्हाद आल्हाददायीने, जे नेहमी प्रल्हाद महाराजांसारख्या भक्त प्रल्हादांसारख्या भक्तांना नेहमी आनंद आल्हाद प्रदान करतात. हिरण्यकशिपोर वक्षः शिलाटंक नखालये, ज्यांनी हिरण्यकशिपू सारख्या असुराचा वध केलेला आहे. इतो नृसिंह परतो नृसिंह, नरसिंहदेव सर्वत्र आहेत, भक्त त्यांना सर्वत्र पाहतात. येतो येतो यामी ततो नरसिंह, मी जिथे जिथे जाईन तिथे भगवंत आहेत. बहिर नरसिंह हृदयेर नरसिंह, भगवंत बाहेर आहेत आणि प्रत्येक जीवात्म्यांच्या हृदयामध्ये सुद्धा आहेत. नरसिंह मादिम शरणम प्रपद्ये, मी नरसिंहदेवांना शरण जातो. त्यानंतर ही प्रार्थना दशावतार स्तोत्र मधलं एक कडवं आहे, नरसिंहदेवांच्या अवतारांसाठी गायलेलं जयदेव गोस्वामींद्वारा. तव कर कमलवरे नखम अद्भुत शृंगम दलित हिरण्यकशिपू तनुभृंगम. खूप खूप सुंदर कविता आहे, खूप सुंदर काव्य आहे, ज्याद्वारे भगवंतांचं गुणगान केलेलं आहे इथे. की तव कर कमलवरे, तुमचे हात, तुमचे हस्त कर कमल आहेत, ते कमळाप्रमाणे आहेत. कमळ हे अतिशय नाजूक असतं, कमळाची पाकळी अतिशय नाजूक असते. आणि नखम अद्भुत शृंगम, आणि तुमची नख जे आहेत ते अद्भुत असं एक शृंग किंवा हत्यार आहे. आणि हा जो दुष्ट हिरण्यकशिपू आहे, हा त्याचं जे शरीर आहे ते एका भृंगाप्रमाणे आहे. भृंग म्हणजे भवरा. जो भृंग असतो तो फुलांमधील रसपान करण्यासाठी, फुलांमधील जो परागकण असतात ते खाण्यासाठी वेगवेगळ्या फुलांमध्ये प्रवेश करतो. आणि जेव्हा तो कमळावरती बसतो भृंग, तेव्हा तो कमळाच्या काय म्हणतात त्याला, परागकणांद्वारे किंवा जो रस असतो फुलांमध्ये त्याद्वारे अतिशय तो रस पिऊन मदमत्त होतो तो एकदम. आणि तो एवढा सुस्त होतो त्यामुळे की तो भृंग त्या कमळातनं उडून जात नाही, तिथेच तो बसून राहतो. आणि संध्याकाळच्या वेळेस जे कमळाचं फूल असतं ते स्वतःला मिटून घेतं. आणि मिटून घेतल्यानंतर तो भोवरा, तो भृंग, ज्याच्याकडे मोठ्या मोठ्या वृक्षांचे खोड भेदण्याची शक्ती आहे, बऱ्याच वेळा जे भुंगे असतात, भवरे असतात, ते लाकडामध्ये सुद्धा छेद करू शकतात. अशी एवढी शक्ती असणारा हा भुंगा जेव्हा कमळाच्या फुलामध्ये अडकतो, आणि ही सत्य घटना आहे, म्हणजे सत्य परिस्थिती आहे जी बाहेर पाहायला मिळते निसर्गामध्ये. जेव्हा तो कमळाच्या फुलामध्ये अडकतो तेव्हा तो त्या मदमत्त अवस्थेमध्ये त्या कमळाच्या पाकळीचा सुद्धा छेद करू शकत नाही, त्याच्या मोहामुळे, त्याच्या भ्रमामुळे. आणि तो त्या कमळामध्ये अडकून हवा न मिळाल्यामुळे मरण पावतो. आणि बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं, कमळाच्या फुलामध्ये जो भुंगा असतो तो मरून गेलेला आहे, कारण तो त्या अवस्थेमध्ये त्या पाकळीलाही छेदून बाहेर येऊ शकत नाही. तर इथे तुलना केलेली आहे त्या हिरण्यकशिपूची एका भुंग्याप्रमाणे, जो अतिशय त्याला मिळालेल्या शक्तींमुळे खूप मदमत्त झालेला आहे. पण भगवंत, तुमचे जे चरण कमळ आहेत, तुमचे जे हस्तकमळ आहेत, तुमचे जे करकमळ आहेत, ते एका कमळाच्या फुलाप्रमाणे आहेत. आणि तुमची नख ही त्या फुलाप्रमाणे भक्तांसाठी अतिशय नाजूक आहेत, अतिशय
प्रेम देणारे आहेत. तुमचे हस्तकमळ, तुमचे करकमल. पण तेच नख त्या हिरण्यकशिपू रूपी भुंग्यावरती त्याचं मरण ओढवलं आणि तुम्ही त्याचा विनाश केला, त्याचा उद्धार केला. अशा प्रकारे ते प्रार्थना करत आहेत. केशव धृत नरहरी रूप. तुम्ही केशव आहात. तुम्ही भगवान कृष्ण आहात स्वतः. पण आता तुम्ही कुठल्या रूपात आलेले आहात? तुमच्या विस्तार रूपामध्ये, तुमच्या अवतारामध्ये आलेले आहात, नरहरी रूपामध्ये. नर म्हणजे मनुष्य, हरी म्हणजे सिंह. सिंहाचं एक दुसरं नाव आहे हरी. तुम्ही नरसिंहाच्या रूपामध्ये आलेला आहात, नरहरीच्या रूपामध्ये आलेला आहात. जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. असे तुम्ही सर्व जगताचे ईश आहात, ईश्वर आहात. तुमचा जय जयकार हो. अशा प्रकारे ही प्रार्थना आहे श्री नरसिंह देवांची. तर आता यानंतर आपण नरसिंहदेवांना प्रार्थना करण्यासाठी काही मंत्र म्हणू आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करू. श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंधामध्ये नरसिंहलीलेचं वर्णन करण्यात आलेलं आहे विस्तार स्वरूपामध्ये. तर त्याची आपण किती चर्चा करता येऊ शकेल ते पाहूया 3 दिवसामध्ये, या एक दीड तासामध्ये. त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. सर्वप्रथम आपण प्रार्थनेने सुरुवात करू. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वजण माझ्या पाठीमागे हे मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री नरसिंहा जय नरसिंहा म्हणा. जय जय नरसिंहा. प्रल्हादेश जय पद्म मुख पद्म भृंग उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्मृत्युर्नमाम्यहम्. यामध्ये म्हटलेले उग्रम वीरम महाविष्णू, अतिशय उग्र वीर अशा रूपामध्ये महाविष्णू साक्षात प्रकट झालेले आहेत नरसिंहाच्या रूपामध्ये. ज्वलंतम सर्वतोमुखम, अतिशय क्रोध, त्या क्रोधामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत. सगळीकडे अग्नी ज्वाळा पसरत आहेत त्यांच्या प्रकटीकरणामुळे. नरसिंहम भीषणम भद्रम, अतिशय भीषण भयानक असं रूप आहे भगवंतांचं, पण ते भद्र सुद्धा आहे, खूप पवित्र आहे, खूप पावन करणार आहे. एखादी गोष्ट दोन्ही कस काय असू शकते, भीषणही आहे आणि भद्रही आहे, है ना. तर ते भगवंत आहेत, ते भीषणही आहेत, भयानकही आहेत, पण भक्तांसाठी भद्र आहेत, खूप पवित्र करणारे आहेत भक्तांना.
नृसिंहम भीषणम भद्रम मृत्योर्मृत्युम नमाम्यहम. मृत्यूचेही मृत्यू आहेत, काळाचेही काळ आहेत. मृत्योर्मृत्युम नमाम्यहम, त्यांना मी नमस्कार करतो. तर नरसिंहदेव जेव्हा भगवंत या अवतारात प्रकट झाले, संपूर्ण भारतभर नरसिंहदेवांची खूप सुंदर मंदिर आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी नीरा नरसिंहपूर आहे. त्यानंतर इथून कोल्हापूरला जायच्या रस्त्यावर पुण्यावरनं कोळे नरसिंहपूर नावाचं गाव आहे, इस्लामपूरच्या जवळ. तिथेही खूप सुंदर नरसिंहदेव आहेत. त्यानंतर बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीच्या थोडा अलीकडे तिथे अहोबिलम नरसिंह आहे. त्यानंतर उत्तर आंध्र प्रदेशमध्ये सिंहाचलम आहे. तर अशा प्रकारे अनेक ठिकाणी नरसिंहदेवांची खूप सुंदर धाम, खूप सुंदर मंदिरं संपूर्ण भारतभर आहेत. त्यातल्या काही ठिकाणी जाण्याचं भाग्य लाभलंय. तुमच्यापैकी काही जण गेले असतील अनेक धामांमध्ये. तर जिथे खूप सुंदररित्या नरसिंहदेवांची आराधना, त्यांची भक्ती केली जाते. वेगवेगळ्या वैष्णव संप्रदायातील आचार्यांद्वारे ते स्थापन केलेली आहेत मंदिरं नरसिंहदेवांची. तर वैष्णव परंपरेमध्ये नरसिंहदेवांना खूप महत्व आहे. खास करून ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरेमध्ये ज्याचं आपण पालन करत आहोत, ज्या परंपरेमधनं आपण हे ज्ञान प्राप्त करत आहोत. मध्व संप्रदाय जो आहे त्यांच्या एका शाखेमध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. आपण पाहतो ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरेमध्ये सुद्धा नरसिंहदेवां ची आराधना, पूजा, भक्ती याच्यासाठी खूप महत्व देण्यात आलेलं आहे. कारण विशेष अवतार आहे भगवंतांचा. भक्ताच्या जीवनातील सर्व विघ्नांचा विनाश करण्यासाठी भगवंत प्रकट झालेत अशा रूपामध्ये. त्यामुळे आपण पाहाल भक्ती सिद्धांत सरस्वती प्रभुपादांचे जे गुरु आहेत त्यांनी सुद्धा नरसिंहदेवांचे विग्रह, त्यांची स्थापना, त्यांची पूजा अर्चना ही चालू केली मायापूरमध्ये सुद्धा. त्यानंतर शिल प्रभुपादांनी सुद्धा सर्व इस्कॉनच्या मंदिरांमध्ये, हरे कृष्ण मंदिरांमध्ये रोज नरसिंहदेवांची आरती म्हटली जाते, सकाळ दुपार संध्याकाळ. नरसिंहदेव हे भक्तांना सर्व प्रकारे भौतिकरित्या, मानसिकरित्या, आध्यात्मिकरित्या हे संरक्षण प्रदान करणारे आहेत. शास्त्रांमध्ये असे सांगितले की गणेश जे आहेत ते नरसिंहदेवांचे महान भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत. ते एक देवता आहेत, पण त्यांचे आराध्य दैवत हे भगवान नरसिंहदेव हा भगवंतांचा अवतार आहे. आणि या नरसिंहदेवांकडनंच गणेशजींना ही जी विघ्न विनाशक शक्ती आहे गणपतींची ती प्राप्त होते. मूळ त्याचा जो स्रोत आहे तो नरसिंहदेव आहेत. अनेक ठिकाणी नरसिंह पुराणामध्ये वर्णन आहे, नरसिंहदेव आणि गणेशजींच्या लीलांचं वर्णन आहे, जिथे गणेशजी नरसिंहदेवांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. खूप सुंदर लीलांचं वर्णन आहे नरसिंह पुराणामध्ये सुद्धा. तर अशा प्रकारे नरसिंहदेवांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे सर्व वैष्णव परंपरांमध्ये. आणि श्रीमद भागवतामध्ये जिथे सर्वात जास्त कृष्ण लीलेचं वर्णन करण्यात आलेले 10व्या स्कंधामध्ये, आपण रविवारी भागवताचा अभ्यास करत आहोत पहिल्या स्कंधाचा. तिथनं पुढे आपण गेलो 10व्या स्कंधापर्यंत. तर 10व्या स्कंधात पूर्ण भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन आहे 90 अध्यायांमध्ये. आणि हे सर्वात जास्त वर्णन आहे भगवंतांबद्दलचं, सर्वात मोठं भगवंतांच्या लीलांचं वर्णन हे 10व्या स्कंधामध्ये आहे. 90 अध्यायांमध्ये कृष्ण लीलेचं वर्णन. आणि कृष्ण लीलेनंतर सर्वात मोठी लीला श्रीमद भागवतम. रामचंद्रांची लीला सुद्धा 9व्या स्कंधामध्ये 3 अध्यायात शुकदेव महाराज थोडक्यात सांगून टाकतात. कारण रामायण लिहिलेलं आहे वाल्मिकी ऋषींनी आणि ते उपलब्ध आहे, ते ऐकलेलं आहे. त्यामुळे इवन रामकथा 3 अध्यायांमध्ये शुकदेव महाराज सांगून टाकतात 9व्या स्कंधामध्ये. पण कृष्ण लीला 90 अध्यायांमध्ये वर्णन करतात 10व्या स्कंधात. आणि कृष्ण लीलेनंतर दुसरी मोठी लीला जिचं वर्णन विस्तारित स्वरूपात केलंय शुकदेव गोस्वामींनी, ती आहे नृसिंह लीला. त्याचं वर्णन श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये पहिल्या 10 अध्यायांमध्ये हे करण्यात आलेलं आहे. तर ही सुरुवात होते. श्रीमद भागवत हे कसं आहे, एका संवादामध्ये दुसरा संवाद आहे.
म्हणजे आपण श्रीमद जे भागवतम वाचतो ते व्यासदेवांनी लिहिलं, तिथे सूत गोस्वामी आणि शौनक आदी ऋषींचा संवाद चालू आहे. त्या संवादामध्ये एक संवाद आहे शुकदेव महाराज जे परीक्षित महाराजांना सांगत आहेत. त्या संवादामध्ये एक संवाद आहे जिथे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांशी चर्चा करत आहेत 5000 वर्षांपूर्वी, जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ केला आणि भगवान श्रीकृष्णांची आराधना केली. तिथे त्यांना मुख्य उपास्य म्हणून बसवलं सिंहासनावरती, राजसिंहासनावर, आणि त्यांची पूजा केली. त्यावेळेस त्या राजसूय यज्ञाच्या ठिकाणी ही चर्चा चालू आहे, जिथे नारद मुनी स्वतः उपस्थित होते. तर नारद मुनी आणि युधिष्ठिर महाराज यांच्यामध्ये चर्चा चालू आहे आणि नारद मुनींना युधिष्ठिर महाराज काही प्रश्न विचारतायत आणि त्या प्रश्नांची उत्तर देताना नारद मुनी या नरसिंहलीलेचं वर्णन करत आहेत. श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंधाच्या शेवटी वर्णन आहे की कश्यप मुनींची जी पत्नी होती दिती, जी सर्व दैत्यांची आई, आणि आदिती, जी सर्व देवतांची आई, तर ह्या दितीने इंद्राला मारण्यासाठी एक पुत्र मिळावा म्हणून पुंसवन व्रत पालन करण्यास सुरुवात केली. कारण दिती ही अतिशय क्रोधित झाली होती की तिच्या पुत्रांचा म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू या 2 पुत्रांचा वध हा भगवान विष्णूंनी केला वराहदेव अवतारमध्ये आणि नरसिंहदेव अवतारामध्ये. वराहदेवांनी हिरण्याक्षाला संपवलं आणि नरसिंहदेवांनी हिरण्यकशिपूचा वध केला. तर हे 2 पुत्र मारले गेल्यामुळे दिती अतिशय क्रोधित झाली होती आणि ज्या इंद्रामुळे विष्णू अवतरित झाले आणि तिच्या पुत्रांना मारलं, त्या इंद्राप्रती अतिशय द्वेष मनामध्ये धरून दितीने हे व्रत पालन करण्यास सुरुवात केली, ज्याद्वारे तिला असा पुत्र होईल जो इंद्राला मारून टाकेल. आणि तेव्हा युधिष्ठिर महाराज नारद मुनींना प्रश्न विचारतायत की भगवंत अशा प्रकारे दुजाभाव का करतात? जर सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत, तर मग भगवंत अशा प्रकारे देवतांच्या सांगण्यावरनं अवतार घेऊन दैत्यांचा विनाश का करतात? भगवंत पार्शलिटी करत आहेत का? इज गॉड पार्शल? इज विष्णू पार्शल? भगवंत एकाला सपोर्ट करणे आणि दुसऱ्याला न करणे असा भाव त्यांच्यामध्ये आहे का? असा प्रश्न नारद मुनींना युधिष्ठिर महाराजांनी विचारला. तर तिथनं या लीलेची सुरुवात होते आणि तेव्हा नारद मुनी सांगतात, नाही, भगवंत हे कधीही दुजाभाव करत नाहीत. त्याआधी परीक्षित महाराज शुकदेव महाराजांना प्रश्न विचारतात. युधिष्ठिर महाराजांच्या चर्चेआधी परीक्षित महाराज शुकदेव महाराजांना हा प्रश्न विचारतायत की भगवंत दुजाभाव करतात का? अशा प्रकारे दैत्यांना का मारला? हा प्रश्न परीक्षित महाराजांनी विचारला, युधिष्ठिर महाराजांनी नाही. युधिष्ठिर महाराजांनी त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की जिथे राजसूय यज्ञामध्ये शिशुपालाचा वध झाला. तर जेव्हा शुकदेव महाराजांना परीक्षित महाराज हा प्रश्न विचारतात की भगवंत दुजाभाव करतात का, तेव्हा त्याला उत्तर म्हणून शुकदेव गोस्वामींनी हे परीक्षित आणि नारद मुनीमध्ये झालेला संवाद तिथे त्यांना सांगितला. तो आपण थोडक्यात तिथे पाहण्याचा प्रयत्न करू. तर हा पहिला अध्याय आहे 7व्या स्कंधाचा. पहिला श्लोक आहे जिथे परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना म्हणत आहेत, श्रीराजोवाच समः प्रिय सुहृद्ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यान अवधीत विषमो यथा. अवधीत विषमः यथा म्हणजे पक्षपात केला भगवंतांनी. विषमः यथा जणू काही पक्षपात केला का? इंद्रियस्य अर्थे कथम दैत्यान अवधीत, इंद्रासाठी कशासाठी दैत्यांना वध केला, दैत्यांचा वध केला? मी तर ऐकलंय की भगवंत सर्व समप्रिया भूतानाम, सर्व जीवांप्रती समान प्रेम प्रकट करतात. परीक्षित महाराज म्हणाले, हे ब्राह्मण देव,
भगवान एक मिनिट. हे ब्राह्मण देव, भगवान श्री विष्णू सर्वांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांशी समभावाने वागतात आणि ते प्रत्येकालाच अत्यंत प्रिय आहेत. असे असताना त्यांनी एखाद्या सर्वसामान्य मनुष्यासारखा पक्षपात करून इंद्राच्या हितरक्षणासाठी दैत्यांचा वध का केला? सर्वांशी समभावाने वागणारी व्यक्ती काहीशी पक्षपात तर काहींशी शत्रुत्व अशी कशी करू शकते? पण तेव्हा ओके. अजून एक प्रश्न विचारतायत. परम भगवान श्री विष्णू अखिल आनंदाचे भांडार आहेत, म्हणून देवांचा पक्षपात घेतल्याने त्यांचा काय लाभ होणार होता? असे कार्य करून त्यांचे काय हितसाधन होणार होते? भगवंत दिव्य स्वरूपी असूनही त्यांना असुरांचे भय का वाटावे आणि त्यांनी असुरांचा द्वेष तरी का करावा? असं परीक्षित महाराज विचारतात, की भगवंत असुरांचा द्वेष करतात म्हणून त्यांना मारतात? हा. का भगवंत पक्षपात करतात, की इंद्र आदी त्यांचे भक्त आहेत सर्व देवता म्हणून मग त्यांच्या बाजूने ते कार्य करतात आणि असुरांना मारून टाकतात? असा पक्षपात करत आहेत का? हे कसं समजून घ्यायचं ह्याला? हे महाभाग्यवान आणि विद्वान ब्राह्मण देव, भगवान नारायण हे पक्षपाती आहेत किंवा निष्पक्षपाती आहेत? याविषयी माझ्या मनात मोठी शंका निर्माण झालेली आहे. म्हणून नारायण सदैव तटस्थ आणि समदर्शी आहेत हे सप्रमाण सिद्ध करून कृपया माझे शंका निरसन करा. कृपया माझे शंका निरसन करा की भगवंत निष्पक्षपाती आहेत. तेव्हा शुकदेव महाराज वर्णन करत आहेत. श्री ऋषिरुवाच साधु पृष्टम महाराज हरेश्चरितमद्भुतम् यत् भागवतमाहात्म्यं भगवद्भक्तिवर्धनम् गीयते परमं पुण्यं ऋषिभिर्नारदादिभिः नत्वा कृष्णाय मुनये कथयिष्ये हरे कथाम्. ऋषिश्रेष्ठ शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजन, तुम्ही मला उत्तम प्रश्न विचारलेला आहे. भगवंतांविषयक कथांमध्ये भक्तांच्या महात्म्याचाही समावेश असतो आणि म्हणून अशा भगवत कथा भक्तांसाठी सर्वाधिक संतोषदायक असतात. अशा अद्भुत कथा भौतिकवादी जीवन पद्धतीच्या क्लेशांचा प्रतिकार करतात. यास्तव नारदांसारखे श्रेष्ठ महर्षी सदैव श्रीमद भागवताचे कथन करीत असतात. कारण श्रीमद भागवत हे मनुष्याला अद्भुत कृष्णलीलांचे श्रवण कीर्तन करण्याची संधी प्रदान करते. मी श्रील व्यासदेवांना नमन करतो आणि श्री हरींच्या लीला वर्णनास प्रारंभ करतो, असं शुकदेव गोस्वामी म्हणाले. भगवंत कसे प्रकट होतात? निर्गुणोपी ह्यजो व्यक्तो भगवान प्रकृते परः स्वमाया गुणमाविश्य बाध्य बाधकतां गतः. निर्गुण अपि भौतिक गुणांच्या परे आहेत, निर्गुण आहेत. सत्वरजस्तमस्याने ते त्याच्याने अफेक्ट काय म्हणतात अफेक्टला त्याच्याने त्यांच्या ते बाधित होत नाहीत. अज अज म्हणजे अजन्म आहेत, अव्यक्त आहेत, अप्रकट आहेत, भौतिक त्यांचं रूप नाहीये. भगवान प्रकृते परहा प्रकृतीच्या पलीकडे आहेत, प्रकृतीचे स्वामी आहेत. स्वमाया गुणमाविष्य स्वतःच्या शक्तीने भौतिक अस्तित्वाच्या सदैव पलीकडे आहेत आणि तरीही त्यांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीद्वारे अवतार धारण करून एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य केले. बद्ध जीवाने कर्तव्य बंधन स्वीकारावे तद्वत त्यांनी देखील सर्व कर्तव्यांचे पालन केले. सत्व रजस तमस हे प्रकृतीचे गुण आहेत, त्याद्वारे भगवंतांवरती काहीही परिणाम होऊ शकत नाही. जेव्हा सत्वगुणाचा प्रभाव वाढतो तेव्हा त्या गुणाच्या आधारे ऋषीमुनी आणि देवतांचे सामर्थ्य वाढते, कारण भगवंत त्यांना सत्वगुणी जीवनाची प्रेरणा देत असतात. त्याप्रमाणे रजोगुणाचा प्रभाव वाढला की राक्षसांचं सामर्थ्य वाढतं. तमोगुणाच्या प्रभावाखाली यक्ष आणि राक्षसांचे सामर्थ्य वाढते. पण भगवंत प्रत्येकाच्या हृदयांतरी उपस्थित असतात आणि ते सत्व रजस तथा तमस या त्रिगुणांच्या क्रिया प्रतिक्रिया घडवून आणत असतात. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात ते स्थित असतात. हे भगवंतांबद्दल वर्णन करत आहेत.
ओके. त्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न केला. ते वर्णन करतायत आता की युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञाच्या वेळेस जेव्हा शिशुपालाचा वध केला भगवान श्रीकृष्णांनी, तेव्हा तिथे युधिष्ठिर महाराज उपस्थित होते. आणि त्या युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना प्रश्न केला की शिशुपाल हा एवढा दुष्ट होता, एवढा त्याच्या मनामध्ये द्वेष होता भगवान श्रीकृष्णांप्रती, आणि तरी सुद्धा जेव्हा भगवान श्रीकृष्णांद्वारे शिशुपालाचा वध करण्यात आला, तेव्हा शिशुपाल जो व्यक्ती आत्मा आहे तो बाहेर पडून भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरामध्ये त्याने प्रवेश केला, त्याला मुक्ती लाभली. तर युधिष्ठिर महाराजांना प्रश्न पडला की अशा अतिशय पापी आणि द्वेषी व्यक्तीला सुद्धा की अशा प्रकारचा मोक्ष कस काय प्राप्त होऊ शकतो. हे राजन, पांडुपुत्र युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञाच्या प्रसंगी शिशुपाळास भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन होताना पाहिले. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन त्यांनी यज्ञसभेमध्ये उपस्थित असलेल्या देवर्षी नारदांना याविषयी प्रश्न विचारला. त्याने विचारलेला हा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या अन्य ऋषींनी देखील ऐकला. जेव्हा शिशुपाल भगवंतांच्या शरीरामध्ये विलीन झाला, याचा अर्थ शिशुपालाचं अस्तित्व संपलं असं नाही, आचार्यांनी सांगितलेलं आहे. जरी अशा प्रकारे भगवंतांच्या शरीरात जाताना त्याचा आत्मा दिसला तरी शिशुपाल हा भगवत धामाला परत गेला होता. कारण शिशुपाल हा मूळचा भगवंतांचा भक्त होता. जय आणि विजय यांना शाप मिळाला, ती कथाही ह्याच्या आधी सांगण्यात आलेली आहे श्रीमद भागवतामध्ये. तर त्याचं वर्णन झालेलं आहे आणि त्यांना कशा प्रकारे शाप मिळालेला आणि त्या शापाद्वारे त्यांना हे 3 जन्म घ्यावे लागले होते. हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल आणि दंतवक्र, या 3 युगांमध्ये 3 जन्म घेतले आणि त्यानंतर ते भगवत धामाला परत गेले. पण त्यांना अशा प्रकारचे अवसर कस काय प्राप्त झाला. श्री युधिष्ठिर उवाच अहो अत्यद्भुतं ह्येतद् दुर्लभैकान्तिनामपि वासुदेवे परे तत्वे प्राप्तिश्चैद्यस्य विद्विषः. युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला, शिशुपाळाने भगवान श्रीकृष्णांचा पराकोटीचा द्वेष केला आणि तरीही त्याने श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन होऊन सायुज्य मुक्ती मिळवावी, ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे. थोर अध्यात्मवाद्यांनाही सायुज्य मुक्ती प्राप्त करणे कठीण आहे आणि असे असताना भगवंतांच्या शत्रूला ती प्राप्त झाली, हे कसे काय शक्य आहे. अगदी बालपणी व्यवस्थितपणे बोलता येत नसे तेव्हापासून दमघोषाचा पापी पुत्र शिशुपाळ याने भगवान श्रीकृष्णांची निंदा करण्यास प्रारंभ केला. शेवटी मृत्यूपर्यंत त्याने श्रीकृष्णांचा मत्सर करणे चालूच ठेवले. त्याचप्रमाणे त्याचा बंधू दंतवक्र हाही अशा दुष्ट मनाचा होता. शिशुपाळ आणि दंतवक्र या 2 पाप्यांनी परमब्रह्म भगवान विष्णूंची वारंवार निंदा केली, तरी त्यांची शरीरे निरोगी आणि सुदृढ होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या जिभेला श्वेतकुष्ठ झाला नाही किंवा ते घोर अंधकारमय नरकामध्येही गेले नाहीत, याचे आम्हाला खरोखर आश्चर्य वाटते. शिशुपाळ आणि दंतवक्राने अनेक महात्मांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्णांच्या देहामध्ये अगदी सहजपणे प्रवेश केला. हे कसे काय शक्य झाले, कारण श्रीकृष्णांचे स्वरूप प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. माझी बुद्धी भ्रमित झालेली आहे, मला ह्याच्या मागचं कारण तुम्ही सांगा. तेव्हा नारद मुनींनी हा प्रश्न ऐकून त्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली. श्री नारद उवाच निंदन्तस तव सत्कारं यक्कारार्थं न्यक्कारार्थं कलेवरं प्रधानपरयो राजन् विवेकेन अविवेकेन कल्पितम्. हे राजन, केवळ अज्ञानामुळेच आपल्याला निंदा आणि स्तुती, मान आणि अपमान या सर्वांचा अनुभव येतो. बद्ध जीवाने भौतिक जगामध्ये दुःख भोगावे यासाठी भगवंतांनी आपल्या बहिरंग शक्तीच्या माध्यमातून त्याच्या शरीराची निर्मिती केलेली आहे. देहात्म बुद्धीने प्रभावित झालेला बद्ध जीव आपल्या शरीरासच आत्मा मानतो आणि शरीराशी संबंधित प्रत्येक गोष्ट स्वतःची मानतो. तो जीवनावश्यक अशा मिथ्या संकल्पनेच्या अधीन झालेला असल्यामुळे त्याला स्तुती, निंदा आदी द्वंद्वाद्वारे येणारे दुःख भोगावे लागते. मान अपमान, स्तुती, निंदा, सुख, दुःख ह्या सर्वांचा अनुभव आपण या भौतिक शरीरामध्ये असल्यामुळे येतोय, हे नारद मुनी सांगतायत युधिष्ठिर महाराजांना. पण भगवंतांसाठी असं काही नाहीच आहे.
भगवंतांचं शरीर दिव्य आहे. भगवंत कधीही भौतिक शरीर धारण करीत नाहीत. त्यामुळे भगवंतांचं गुणगान केलं किंवा द्वेष केला त्याद्वारे भगवंत कधीही बाधित होणार नाहीत, त्याद्वारे विचलित होणार नाहीत. त्यामुळे असा प्रश्न जो विचारलाय परीक्षित महाराजांनी, की भगवंत पक्षपात करतायत का? की बाबा जे भगवत भक्त आहेत, देवता आहेत, ते त्यांची पूजा करतात म्हणून त्यांना अभय देतात आणि देवतांना नाही, हे सांगण्यासाठी ही कथा सांगितली शुकदेव गोस्वामींनी, जिथे दैत्यांचा सुद्धा वध करून त्यांना या भौतिक जगतातनं मुक्ती प्राप्त झाली भगवंतांच्या संगामुळे. शिशुपाल सारख्या व्यक्तीला द्वेषाच्या भावनेने तरी भगवंतांचं स्मरण झालेलं आहे, त्यामुळे त्याचा उद्धार झाला. भगवंतांचे शरीर भौतिक नसल्यामुळे त्यांच्या ठाई मी आणि माझे अशी भ्रामक धारणा नाही. म्हणून मनुष्याने त्यांची स्तुती वा निंदा केली असता त्यांना आनंद वा दुःख होते असा विचार करणे चुकीचे आहे. भगवंत पक्षपात करत नाहीत की हे माझा निंदा करतात हे म्हणून मग हे मी पक्षपात करणार, मी आता देवतांची बाजू घेणार. मी नाही, सर्व त्यांचेच पुत्र आहेत. जे दानव आहेत, जे दैत्य आहेत, ते सुद्धा ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातना. भगवंत सांगतात हे सुद्धा माझे पुत्र आहेत, हे सुद्धा माझे पुत्र आहेत. त्यामुळे असं नाही होत की भगवंतांना कोणी गुणगान केलं तर त्यांना आनंद होतो आणि दैत्यांनी त्यांना निंदा केली तर त्यांना दुःख होतं त्याचं, की हा अरे माझी निंदा करतोय. एखादा व्यक्ती काहीतरी बोलतो, मग त्याची निंदा केली जाते मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये, तो व्यक्ती खूप दुःखी होतो. तर भगवंत असं नाही की दुःखी होऊन बसलेत की अरे माझं अस्तित्व एवढे लोक भौतिक जगतात मान्यच नाही करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने व्हिडिओ टाकला युट्यूबवर आणि त्याला खूप सारं वाईट कमेंट झाल्या, तर तो खूप दुःखी होऊन जातो. अरे एवढे लोक असं बोलतात. अनेक लोक डिप्रेशन मध्ये गेलेत. मोठे मोठे प्रसिद्ध लोक एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये गेले. अशा प्रकारे हजारो लोकांनी त्यांच्या विरुद्ध काही काही लिहिलं सोशल मीडियावरती. तर भगवंत अशाद्वारे हे बाधित होत नाहीत. या सर्व गोष्टींद्वारे ते विचलित होत नाहीत. कारण सर्व त्यांचे पुत्र आहेत आणि ते भौतिक शरीर धारण करत नाहीत. ते आध्यात्मिक स्तरावरती आहेत, दिव्य स्तरावरती आहेत. त्यामुळे असा विचार करणे हे मूर्खपणाचं आहे. त्यांच्या संदर्भात अशा द्वंद्वांचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून त्यांचा कोणी शत्रू वा मित्र नाही. ते असुरांना दंड देतात, तेव्हा त्या दंडामुळे असुरांचे कल्याण होते आणि ते भक्तांची स्तुती वा प्रार्थना स्वीकारतात, तेव्हा त्या स्तुतीमुळे भक्तांचे कल्याण होते. ते स्तुतीने आणि निंदेनेही प्रभावित होत नाहीत. म्हणून बद्ध जीवाने शत्रुत्व, भक्तिभावना, भय, स्नेह किंवा कामवासना या सर्व भावनांद्वारे अथवा यापैकी एकाही भावनेद्वारे जर येन केन प्रकारेण भगवंतांवर आपलं मन केंद्रित केलं तर त्याला एकसारखाच परिणाम प्राप्त होतो. कारण भगवंत सर्व आनंदमय स्थितीत असल्यामुळे शत्रुत्वाने अथवा मित्रत्वाने प्रभावित होत नाहीत. पण आपण शिशुपालासारखा द्वेषाद्वारे भगवंतांचं स्मरण नाही केलं पाहिजे. जरी त्याद्वारे त्याला लाभ झाला तरी ते विधिवत नाही आहे, ते अविधिवत आहे. त्यामुळे विधिवत आपण भगवंतांच्या प्रेममय सेवेमध्ये लागलं पाहिजे. पण भगवंत हे ऍब्सोल्यूट आहेत, भगवंत हे पूर्ण आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्यांच्या संबंधामध्ये आला व्यक्ती तर त्याचा उद्धार होणार आहे, हे नारद मुनी सांगत आहेत. मनुष्याला भक्तिमय सेवेद्वारे जितके तीव्र भगवत चिंतन शक्य होत नाही, तितके त्यांचे शत्रुत्व केल्याने शक्य होते. असे माझे मत आहे. नारद मुनी सांगत आहेत युधिष्ठिर महाराजांना. मधमाशीने भिंतीच्या एका छिद्रात बंदी करून ठेवलेल्या किड्याच्या मनात त्या मधमाशी विषयी सतत असूया आणि भय निर्माण होत असते. तो किडा या दोन्ही भावनांचे सतत चिंतन करता करता शेवटी केवळ अशा चिंतनामुळेच त्याचे मधमाशीत रूपांतर होते. त्याचप्रमाणे बद्ध जीवाने जर कसेही करून सच्चिदान विग्रह स्वरूपी श्रीकृष्णांचे चिंतन केले तर तो पापमुक्त होऊ शकतो. त्याने आराध्य देव म्हणून अथवा कट्टर शत्रू म्हणून भगवंतांचे चिंतन केले तरी तो आपले आध्यात्मिक शरीर पुन्हा प्राप्त करू शकतो. कारण या दोन्ही भावनांद्वारे तो सतत केवळ कृष्ण चिंतनच करीत असतो. एक श्लोक आहे त्यात म्हटलेलं भयात कंस गोप्य प्रेमात भयात कंस. तो श्लोक शोधतो. फोलिओ 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 फोलिओ
गोप्य कामात भयात कंसो द्वेषात चैत्यादयो नृपाः. इथे हा श्लोक आहे. येस, श्रीमद भागवतम. ओके, ह्याच्या पुढचाच श्लोक आहे तो 31. ठीक आहे, ठीक, एक मिनिट. हा कुठला आहे? 29 आहे ना? हा, 30-31 इथेच आहे श्लोक तो. मला वाटलं दुसरीकडे कुठे आहे. हा, कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनः आवेश तदगमित्वा. पापकर्माचा त्याग करून आणि अत्यंत ध्यानपूर्वक श्रीकृष्णांचे केवळ चिंतन करून अनेक लोकांनी मोक्षप्राप्ती केलेली आहे. त्यांचे असे ध्यान म्हणजे कामवासना, श्रोतृत्व, भय, स्नेह अथवा भक्तिमय सेवेचा परिणाम असू शकेल. एखादा मनुष्य आपले मन श्रीकृष्णांवर केवळ एकाग्र करून श्रीकृष्णांची कृपा कशी प्राप्त करू शकतो हे मी आता स्पष्ट करेन. इथे हा श्लोक आहे 31. मी तिकडे सर्च केला आता. हाच श्लोक. गोप्य कामात भयात कंसो द्वेषात चैद्यादयो नृपाः संबंधात वृष्णय स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो. हे युधिष्ठिर महाराज, गोपींनी कामवासनांमुळे, कंसाने भयामुळे, शिशुपाळ आणि इतर राजांनी द्वेषामुळे, यदूंनी नातेसंबंधांमुळे आणि तुम्ही पांडवांनी आत्यंतिक स्नेहामुळे आणि आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी, नारद मुनी म्हणतात स्वतःला आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी, महान भक्त आहेत पण ते एवढे नम्र आहेत, ते आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी भक्तिमय सेवेमुळे श्रीकृष्णांची कृपा प्राप्त केलेली आहे. येन केन प्रकारेण मनः कृष्णे निवेशयेत, हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर ते तुमच्या मावशीचे शिशुपाळ दंतवक्र 2 पुत्र पूर्वी भगवान विष्णूंचे अत्यंत निकट पार्षद होते, पण त्यांना ब्राह्मणांकडून शाप मिळाल्यामुळे त्यांचे वैकुंठातून या भौतिक जगामध्ये पतन झाले. किती श्लोक आहे त्या अध्यायात? 48 आहेत. ठीक आहे, आपण फक्त त्यांचे भाषांतर वाचू आणि मग कथेला सुरुवात करू. युधिष्ठिर महाराज लगेच प्रश्न विचारतात, कीदृशः कश्य वा शापो, काय शाप मिळाला होता? हरिदासाभीम अभिमर्शन, हरींचा सेवक असून सुद्धा यांना कस काय शाप मिळाला? अश्रद्धेय इवा भाती हरे एकांती नाम भव. कोणत्या प्रकारचा शाप अगदी मुक्त विष्णू भक्तांना देखील प्रभावित करू शकतो? कोणत्या प्रकारचा मनुष्य साक्षात हरिदासांना शाप देऊ शकतो? अशा प्रकारे हे वी कांट सी मराठी भागवतम. ओके, मी हे शेअर केलंय. सॉरी सॉरी सॉरी. आता दिसतंय? ओके ओके, ठीक आहे. कोणत्या प्रकारचा शाप अगदी मुक्त विष्णू भक्तांनाही प्रभावित करू शकतो? कोणत्या प्रकारचा मनुष्य साक्षात हरिदासांना शाप देऊ शकतो? भगवंतांचे निष्ठावान भक्त या भौतिक जगतात पतित होऊ शकतील वैकुंठातनं? हे केवळ अशक्य आहे. या गोष्टीवर माझा विश्वास नाही, असं युधिष्ठिर महाराज म्हणतात. वैकुंठातील निवाशांची शरीरे पूर्णतः दिव्य असतात आणि त्यांना भौतिक देह, इंद्रिय, प्राण यांच्याशी किंचितही देणे घेणे नसते. म्हणून भगवंतांच्या पार्षदांना या भौतिक जगामध्ये साधारण मनुष्यांप्रमाणे भौतिक शरीरे धारण करण्याचा शाप कसं काय दिला गेला, हे कृपया स्पष्ट करा. तेव्हा नारद मुनी उत्तर देतात. श्री नारद उवाच एकदा ब्रह्मण पुत्रा विष्णु लोकम यदृच्छया सनंदनादयो जग्मुश्चरंतो भुवनत्रयम. 3 ब्रह्मदेवांचे पुत्र सनक, सनातन, सनंदन आणि सनत हे 4 पुत्र त्रैलोक्यामध्ये भ्रमण करत असताना योगायोगाने वैकुंठ लोकात गेले. ब्रह्म साक्षात्कारी होते ते, पण त्यांना भगवंतांबद्दल, भगवंतांच्या रूपांबद्दल माहिती नव्हती. हे 4 कुमार जरी ब्रह्मदेवांच्या मरीची आदी अन्य पुत्रांपेक्षा वयाने ज्येष्ठ होते, तरी ते लहान बालकांप्रमाणे दिसत होते आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची वस्त्रे परिधान केलेली नव्हती. कारण त्यांनी ब्रह्मदेवाने त्यांना विचारले की तुम्ही तुम्ही प्रजा वाढवण्यासाठी मला मदत करा या भौतिक जगतामध्ये. तेव्हा 4 कुमारांनी नकार दिला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना एक शापरूपी वरदान दिलं की तुम्ही एक लहान मुलाप्रमाणेच राहाल. त्यामुळे ते निरंतर 4 वर्ष वयाच्या मुलाप्रमाणे, छोट्या मुलाप्रमाणे त्यांचं वय आहे 4 कुमारांचं. जरी ते अन्य पुत्रांपेक्षा वयाने ज्येष्ठ होते, तरी ते लहान बालकांप्रमाणेच होते आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची वस्त्रे परिधान केलेली नव्हती. वैकुंठातील जय आणि विजय हे 2 द्वारपाल आहेत.
त्यांना वैकुंठात प्रवेश करताना पाहिलं त्यांनी, तेव्हा त्यांना हे 4 कुमार सामान्य बालकांप्रमाणे वाटले. त्यामुळेच त्यांनी कुमारांना वैकुंठात प्रवेश करू दिला नाही. अशपन कुपिता एवं विवाम वासम न चारहतः. तेव्हा त्यांनी अशपन शाप दिला. अत्यंत क्रोधित होऊन त्यांना शाप देत म्हणाले, हे मूर्ख द्वारपालांनो, तम आणि रज या प्राकृतिक गुणांनी विचलित झालेले तुम्ही मधुद्विषांच्या चरणाश्रयाखाली राहण्यास प्राप्त नाही. कारण मधुद्वेष म्हणजे भगवान विष्णू त्यांचे चरण त्रिगुणातीत आहेत. त्यामुळे तुम्ही तत्काळ भौतिक जगात जाऊन अतिशय पापी तथा असुरी कुळामध्ये जन्मास येणेच अत्यंत उचित ठरेल. एवं शप्तौ स्वभवनात पतंतौ तौ कृपालुभिः प्रोक्तौ पुनर्जन्मभिर्वाम कल्पताम. अशा रीतीने ऋषींकडून शापित झालेले जय आणि विजय भौतिक जगामध्ये पतन पावत होते, तेव्हा त्याच ऋषींनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना पुढील प्रमाणे संबोधित केले की हे द्वारपालांनो, 3 जन्मानंतर तुम्ही पुन्हा वैकुंठातील आपले स्थान प्राप्त करू शकाल, कारण त्यावेळी शापाचा कालावधी समाप्त झालेला असेल. त्यामुळे हे जय विजय भौतिक जगतात पतित झाले आणि त्याने दितीचे पुत्र म्हणून जन्म घेतला, हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष. त्या दोघांमध्ये हिरण्यकशिपू ज्येष्ठ आणि हिरण्याक्ष कनिष्ठ होता. हे दैत्य आणि दानवांसाठी अत्यंत वंदनीय होते. जसं सर्व चोरांसाठी डॉन, अंडरवर्ल्ड वगैरे असे वंदनीय असतात, तसे सर्व दैत्यांसाठी हे अतिशय वंदनीय होते. भगवान श्रीहरींनी नरसिंहदेवांचे रूप धारण करून हिरण्यकशिपूची हत्या केली. हतो हिरण्यकशिपुर हरिणा सिंहरूपिणा हिरण्याक्षो धरोद्धारे बिभ्रता शौकरम बपुः. शूकर रूप वराहदेवाच्या रूपामध्ये त्यांनी हिरण्याक्षाचा वध केला आणि नरसिंह रूपामध्ये त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला. हिरण्यकशिपुः पुत्रम प्रह्लादम केशवप्रियम जिघाम सुरकरो नाना यातना मृत्यू हेतवे. भगवान केशवांचा महान भक्त असलेल्या आपल्या पुत्राचा म्हणजेच प्रल्हादाचा वध करण्यासाठी हिरण्यकशिपूने त्याचा नाना प्रकारे अनन्वित छळ केला. तम सर्वभूतात्मभूतम तं सर्वभूतात्मभूतं प्रशान्तं समदर्शनं भगवत्तेजसा स्पृष्टं नाशक्नोद्धन्तुमुद्यमैः. अखिल जीवांचे परमात्मा असणारे भगवंत धीर, शांत आणि समदर्शी आहेत. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराजांना भगवंतांच्या शक्तीचे संरक्षण लाभलेले असल्यामुळे त्यांचा वध करण्याचा विविध झालेला प्रयत्न जो होता तो असफल ठरला. त्यानंतर जय आणि विजय या द्वारपालांनी विश्रवाद्वारे केशिनीच्या गर्भातून रावण आणि कुंभकर्ण नामक राक्षस म्हणून जन्म घेतला. याची चर्चा आपण रामायणाच्या कथेमध्ये केली होती. रामकथेमध्ये कशा प्रकारे विश्रवा ऋषींना रावण आणि कुंभकर्ण आणि विभीषण आणि शूर्पणखा हे सर्व मुलं प्राप्त झाले होते. त्यांनी अखिल ब्रह्मांडातील सर्व जीवमात्रांना अतिशय त्रस्त केले. तत्रापि तिथे सुद्धा तत्रापि राघवो भूत्वा न्यहनच्छाप मुक्तये न्यहनत हत्या केली. शापमुक्त करण्यासाठी रामवीर्यम श्रोष्यसित्वम मार्कंडेय मुखात प्रभो. हे राजन, जय आणि विजय यांना ब्राह्मणांच्या शापातून मुक्त करण्यासाठी प्रभू रामचंद्र अवतरित झाले. त्यांनी रावण आणि कुंभकर्णाचा संहार केला. प्रभू श्री रामचंद्रांच्या लीलांचे वर्णन तुम्ही मार्कंडेय मुनींच्या मुखातून श्रवण करणे योग्य होईल. शेवटचा श्लोक. त्यानंतर आपण ही बॅकग्राऊंड आहे नरसिंह कथेची जी चर्चा झाली शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज आणि युधिष्ठिर महाराज आणि नारद मुनी यांच्यामध्ये. तावत्र क्षत्रिय जातौ, तेच दोघे तौ अत्र क्षत्रिय जातौ, क्षत्रिय कुळात जन्म घेतलेला आहे त्यांनी. मातृश्वस्त्रात्मजौ तव, तुझ्या मावशीची मुलं आहेत. मातृश्वश्रू आत्मजौ, श्वश्रू म्हणजे सिस्टर बहीण, मातृश्वश्रू आईची बहीण, मावशी आत्मजौ तिची मुलं आहेत. अधुना शाप निर्मुक्तौ कृष्णचक्र हतां हसौ, आता त्यांचा शाप मुक्त झालेले आहेत आणि भगवंतांच्या
कृष्ण चक्र सुदर्शन चक्राद्वारे ते मारले गेलेले आहेत आणि अमहसौ त्यांची पापे नष्ट झालेली आहेत, ते शापमुक्त झालेले आहेत. किती आहे? अजून 2 आहेत. 46, 47, 48. भगवान विष्णूंच्या 2 द्वारपालांनी अतिशय दीर्घ काळापर्यंत विष्णूंची पराकोटीच्या शत्रुत्वाची भावना बाळगली. अशा प्रकारे त्यांनी सतत भगवत चिंतन केल्यामुळे त्यांना भगवंतांच्या चरणाचा आश्रय प्राप्त होऊन ते वैकुंठ लोकी परतले. श्री युधिष्ठिर उवाच. आता प्रश्न विचारला भगवान श्री भक्त प्रल्हादांबद्दल मला ऐकायचं आहे. युधिष्ठिर उवाच. विद्वेषो दयिते पुत्रे कथमासीन महात्मनि ब्रूहि मे भगवन्येन प्रल्हादस्याच्युतात्मता. युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला, हे महामुनी नारद, हिरण्यकश्यपू आणि त्याचा प्रिय पुत्र प्रल्हाद यांच्यामध्ये असे शत्रुत्व असण्याचे काय कारण होते? प्रल्हाद महाराज हे भगवान श्रीकृष्णांचे इतके महान भक्त कसे झाले? कृपया माझ्या प्रश्नांचे उत्तर स्पष्ट करा. आणि मग दुसरा अध्याय चालू होतो, असुरराज हिरण्यकशिपू. तर इथे आपण भागवताचे श्लोक वाचणार नाही. इथे आपण कथेची चर्चा करू. सर्व अध्यायांचे जर श्लोक वाचले आपण तर खूप वेळ लागेल. 10 अध्याय आहेत. तर या दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन आहे की हिरण्याक्षाचा वध झाला वराह देवांद्वारे आणि हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर हिरण्यकशिपू अत्यंत क्रोधित झाला, अत्यंत चिडला, भयानक द्वेष त्याच्या मनामध्ये भगवान विष्णूंप्रती, कारण त्यांनी वराह देवाच्या रूपामध्ये त्याच्या भावाची हत्या केलेली आहे. त्यामुळे हिरण्यकशिपूने आदेश सोडले सर्व दैत्यांना की तुम्ही सर्व जे भगवान विष्णूंचे भक्त आहेत या संपूर्ण ब्रह्मांडामधले त्या सर्वांचा विनाश करा. सर्व यज्ञ जे विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी चाललेले आहेत, या वैदिक संस्कृतीचं, यज्ञांचं, ब्राह्मणांचं, सर्वांचं विनाश तुम्ही करून टाका. आणि सर्व दैत्यांनी अशा प्रकारे विनाशास सुरुवात केली. आणि त्यानंतर हिरण्यकश्यपूने त्याच्या भावाचं म्हणजे हिरण्याक्षाचे अंतिम संस्कार केले. आणि अंतिम संस्कार केल्यानंतर हिरण्यकशिपू अतिशय मार्मिक पद्धतीनं, अतिशय सुरेख पद्धतीनं हिरण्यकशिपूनं त्याच्या ज्या नातेवाईक आहेत, त्याची जी हिरण्याक्षाची जी पत्नी आहे, हिरण्यकशिपूची आणि हिरण्याक्षाची आई आहे दिती, त्या सर्वांची अतिशय सुंदर शब्दामध्ये सांत्वना केलेली आहे. तो म्हणतो तुम्ही चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही शोक करू नका. या भौतिक जगतामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींपासून दूर जाणारच. हे तर प्रकृतीचा स्वभाव आहे. आपण हे शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहे. भगवद्गीतेचा दुसरा अध्याय जो आहे तो पूर्णपणे हिरण्यकश्यपूने तिथं वर्णन केलेलं आहे, अतिशय सुंदर शब्दांमध्ये. तुम्हाला वाटेल अरे हे भगवंत सांगतायत काय, इतकं सुंदर तत्वज्ञान हिरण्यकश्यपू. असं नाही की हिरण्यकश्यपू शिकला सवरलेला नव्हता, त्याला माहिती नव्हतं, अज्ञानी होता. नाही, संपूर्ण ज्ञान होतं. जसं रावण हा पंडित होता, खूप सुंदर सुंदर काव्यांचं रावणाने बांधणी केलेली आहे. रावणाने खूप सुंदर कविता लिहिलेल्या आहेत, खूप सुंदर संस्कृत मध्ये काव्य केलेले आहे, शिवतांडव स्तोत्र वगैरे असे स्तोत्र लिहिलेले आहेत. त्यामुळे ज्ञानाने जे पांडित्याद्वारे, ज्ञानाद्वारे, शिक्षणाद्वारे खूप सुसंपन्न होता रावण. त्याचप्रमाणे हिरण्यकश्यपू तो एकच व्यक्ती आहे, तो सुद्धा खूप सुसंपन्न होता. आणि अशा प्रकारे खूप छान तत्वज्ञानाने त्याने सर्व नातेवाईकांची सांत्वना केली. आणि तो सांगायला लागला की आपण अज्ञानाद्वारे आपला जी इच्छा आहे ती योग्य पद्धतीने वापरत नाही. आत्मा हा नित्य आहे, अव्यय आहे, शुद्ध आहे, सर्वत्र आहे, सर्व जाणणारा आहे, भौतिक शरीराच्या पल्याड आहे, पलीकडचा आहे, आध्यात्मिक आहे. सर्व त्याने सांगितलं, वेगवेगळी उदाहरणं दिली की शास्त्रांमधली वेगवेगळी उदाहरणं दिली. एक कथा सांगितली जिथे त्यांना सुयज्ञ राजाची, कशा प्रकारे राजा सुयज्ञ मरतो आणि सर्व त्याच्या राण्या शोक करतात, तेव्हा तिथे यमराज एका लहान मुलाच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना सांत्वना देतात. अशा प्रकारे विस्तारित स्वरूपात हिरण्यकश्यपून तिथे सर्व घरातल्या नातेवाईकांची सांत्वना केली. तर पहा, एवढं छान तत्वज्ञान सांगतोय हिरण्यकश्यपू. त्याला सर्व माहिती आहे की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. सर्व
इतरांना तो सांत्वना देतोय, पण त्यानंतर तो काय करतोय हे महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त या गोष्टींचं ज्ञान असणं आणि हे माहिती असणं हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे, जे हिरण्यकशिपू करत होता इथे. आणि तेव्हा या हिरण्यकशिपूने अशा प्रकारे सांत्वना केली आणि त्यानंतर हिरण्यकशिपूने निश्चय केला की मी विष्णूंना मारून टाकणार. आणि त्यासाठी मला काय करावं लागेल, मला खूप शक्ती प्राप्त करावी लागेल, मला अमर व्हावं लागेल. तेव्हा हिरण्यकशिपूने ध्यास घेतला की मला अमर व्हायचंय, कुणी माझा पराजय करू शकणार नाही अशी स्थिती मला प्राप्त करायची आहे. मला म्हातारपण, वृद्धावस्था आणि मृत्यू प्राप्त नाही करायचा आहे. मला सर्व शक्तिमान आणि अमरत्व प्राप्त करायचं आहे. आणि त्यामुळे मंदार पर्वतावरती जाऊन त्याने तपस्या करण्यास सुरुवात केली हिरण्यकशिपूने. आणि खूप भयंकर अशी घोर तपस्या त्याच्या पायाच्या बोटांवरती उभं राहून टाचा उंच करून हिरण्यकशिपू हा अतिशय भयानक अशी तपस्या करू लागला. या अध्यायातले काही श्लोक आपण पाहू शकतो इथे. अध्याय 3. एक मिनिट. ओके. हिरण्यकशिपूची अमरत्वाची योजना. कशी तपस्या केली त्याने? हिरण्यकशिपू राजन अजये यम अजये अजयेम जरा जरामरम, जरा आणि मरण, म्हातारपण आणि मरण याच्यावरती अजेयम अपराजितता प्राप्त करण्यासाठी, तो वार्धक्य रहित, व्याधी रहित असं जीवन जगण्यासाठी आणि मृत्यूरहित जीवन जगण्यासाठी, त्याला अणिमा लघिमा इत्यादी 8 योगसिद्धी प्राप्त करून घेण्याची, अमर होण्याची आणि ब्रह्मलोकासहित संपूर्ण विश्वाचा एकमेव सम्राट होण्याची ही कामना होती. आणि तो इतकी भयानक तपस्या केली की हिरण्यकशिपूच्या मस्तकावरील जटांमधून अग्निज्वाळा निर्माण झाली आणि ती प्रलयकालीन सूर्याची जी प्रखर किरण आहेत त्याप्रमाणे असह्य होती. त्याची अशी उग्र तपश्चर्या पाहून विश्वभर संचार करणारे देव आपापल्या निवासस्थानी गेले. सर्वजण घाबरले की एवढी भयानक तपस्या हा करतोय, त्याच्या मस्तकातून अग्नी उत्पन्न झाला आणि त्याचा धूर संपूर्ण विश्वामध्ये पसरला आणि अधोलोक आणि ऊर्ध्वलोक सर्व त्या तेजामुळे आणि धुरामुळे व्यापून गेले. सर्व नद्या आणि सागर प्रक्षुब्ध झाले. भूमी तथा भूमीवरील द्वीप आणि पर्वत कापू लागले आणि ग्रहांसह नक्षत्रे गळून पडू लागली. तसेच दशदिशा देखील प्रज्वलित झाल्या. अशा प्रकारे अतिशय भयानक तपस्या हिरण्यकशिपूने सुरुवात केली. तेव्हा अतिशय त्या तपस्यांद्वारे दुःखी होऊन, त्रस्त होऊन सर्व देवी देवता या जेव्हा समस्या येते तेव्हा देवदेवता कोणाकडे धावतात? ब्रह्मदेवांकडे. आणि मग सर्व देवी देवता ब्रह्मदेवांकडे धावत गेले आणि म्हणाले की हा अतिशय भयानक घोर तपस्या करत आहे आणि त्यामुळे सर्व तिन्ही लोक हाय हाय करत आहेत. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला वाचवा, काहीतरी करा, तुम्ही जाऊन त्याला शांत करा. तेव्हा ब्रह्मदेव हे हिरण्यकश्यपू सोबत प्रकट झाले आणि सर्व देवी देवतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला कुठलंही असं वरदान देऊ नका ज्याद्वारे तो अजून त्रास देईल सर्वांना. त्यामुळे तुम्ही त्याच्यापाशी जाऊन त्याला शांत करा आणि त्याला या तपस्येपासून थांबवायला सांगा, तपस्या थांबवण्यास सांगा. अशा प्रकारे आपण पाहतो अनेक वेळा एक व्यक्तीनं केलेलं कार्य वाईट हेतूमुळं ज्याचा प्रभाव संपूर्ण विश्वावर पडू शकतो.
आणि एखाद्या व्यक्तीने केलेलं चांगलं कार्य त्याचा प्रभावही संपूर्ण विश्वावर पडू शकतो. त्यामुळे भगवत भक्तांमध्ये सुद्धा 2 प्रकारचे भगवत भक्त आहेत शास्त्रांमध्ये सांगितलेले. ज्यांना म्हणतात गोष्ट्यानंदी आणि एकाला म्हणतात भजनानंदी. जे भजनानंदी असतात ते आपापल्या भजनामध्ये रत असतात. आपल्या आपल्या भजनामध्ये ते व्यग्र असतात. पण ते एका ठिकाणी बसून जे भगवंतांचं भजन करत आहेत त्याद्वारे संपूर्ण विश्वाचं कल्याण होऊ शकतं. एवढी शक्ती त्यांच्या भजनामध्ये आहे, त्यांच्या भक्तीच्या शक्तीमध्ये आहे. तेवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि दुसरे जे गोष्ट्यानंदी भक्त आहेत ते या जगातील बद्ध जीवांना प्रचार करण्यासाठी भगवत तत्वाचं प्रवचन करतात, भगवत तत्वाबद्दल प्रचार करतात. जसे श्रील प्रभुपादांसारखे अतिशय कृपाळू भक्त आहेत जे संपूर्ण जगभर जाऊन त्याचा प्रचार करतात. तर त्याचप्रमाणे त्याच तत्वानुसार इथे आपण पाहतोय की एका ठिकाणी हा हिरण्यकशिपू अशी भयानक तपस्या करतोय, पण त्याचा प्रभाव संपूर्ण तिन्ही लोकांवर पडलेला आहे आणि अनेक लोक त्यामुळे त्रस्त झालेले आहेत. आणि हिरण्यकशिपू त्याची काय इच्छा होती? देवता ब्रह्मदेवांना सांगत आहेत की हिरण्यकशिपू म्हणतोय की मला ब्रह्मदेवांची जागा हवी आहे आणि त्यासाठी मी तप करत आहे आणि मी सर्वात शक्तिशाली उपास्य असा व्यक्ती झालो पाहिजे या जगामध्ये आणि ती जागा प्राप्त केल्यानंतर मी अमर होणार आहे आणि मी या जगात सगळीकडे राज्य करणार आहे आणि मी या जगातील सर्व नियम बदलून टाकणार, माझ्या मनाप्रमाणे सर्व काही करणार आहे. म्हणजे एखाद्यानं चांगलं कार्य केल्यानंतर त्याला त्याचं पुण्य फळ मिळतं. एखाद्यानं पुण्य कार्य केल्यावर त्याला पुण्य फळ मिळेल, एखाद्याने चुकीचं कार्य केल्यावर त्याला पाप फळ मिळेल. हा जगाचा नियम आहे. जसं या गव्हर्नमेंटचा काही नियम आहे. तुम्ही सिग्नल तोडला तर तुम्हाला दंड होईल, ₹200, ₹500 वगैरे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला दुसऱ्या एका नागरिकाला किंवा कोणाची हत्या केली तर तुम्हाला दंड होईल. बरोबर? तुम्ही एखादं चांगलं कार्य केलं तर तुम्हाला सरकार पुरस्कार देईल, तुम्हाला मेडल देईल, तुम्हाला गौरव करेल तुमचा. हिरण्यकशिपू म्हटला, मी हे सर्व नियम बदलणार. मी असं सरकार स्थापन करणार या ब्रह्मांडामध्ये की तुम्ही चोरी केली, तुम्ही डाकू बनले, तुम्ही हत्या केली लोकांची, की तुम्ही स्वर्गलोकात तुमची प्राप्ती होणार. तुम्ही हत्या केली, गायीची हत्या केली, तुम्ही माणसांना मारलं, की तुम्हाला वरच्या लोकांमध्ये भोग प्राप्ती करण्यासाठी पाठवलं जाईल. आणि तुम्ही विष्णूंची भक्ती केली, तर तुम्ही एखादं पुण्य कार्य केलं, की तुम्हाला नरकामध्ये पाठवण्यात येईल. अशा प्रकारे सूक्ष्म स्तरावरती पूर्ण ब्रह्मांडाचं जे नियम आहे, जे डायनॅमिक्स आहे, ज्याद्वारे ब्रह्मांड चालू आहे, ते सर्व बदलण्याची त्याची इच्छा होती. एवढ्या दिव्य स्तरावरती शक्ती त्याला प्राप्त होत होती त्या तपस्येनं. विचार करा. आणि ते त्याने केलंही. जेव्हा त्याला वरदान प्राप्त झाले ब्रह्मदेवांचे, म्हणजे किती दुष्ट प्रवृत्ती आहे की भगवंतान जे जे भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, त्यांनी स्थापन केलेल्या भौतिक जगताला सुद्धा हा पूर्णपणे फिरवून पूर्णपणे वेगळ्या गोष्टी चालू करण्याच्या विचारात होता. मी ह्या ब्रह्मांडातील सर्व नियमांची उलथापालथ करणार आहे. त्यामुळे ब्रह्मदेवांना सर्व देवता म्हणतायत की तुम्ही तुमची जागा खूप महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जाऊन या हिरण्यकशिपूला समजवा आणि योग्य ते तुम्ही कार्य करा. तुम्हाला त्याला असे विचित्र वरदान देऊ नका. कारण तुम्ही आहात म्हणून वैदिक संस्कृती, गोरक्षा आणि भगवंतांची भक्ती या भौतिक जगतात चालू आहे. सर्वजण शांत जीवन जगू शकत आहेत तुमच्या आधिपत्याखाली, असं देवी देवता ब्रह्मदेवांना सांगत आहेत. आणि तेव्हा ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले त्यांच्या विमानामधून. त्यांनी पाहिलं हिरण्यकशिपूने एवढी भयानक तपस्या केली होती. त्याचं संपूर्ण शरीर हे मुंग्यांनी खाऊन टाकलं होतं, वारूळ त्याच्यावरती स्थापन केलेलं आणि फक्त हाडाचा सापळा उरला होता हिरण्यकशिपूचा. त्या हाडाच्या सापळ्यामध्ये त्याने प्राण धरून ठेवले होते आणि तो तपस्या करत होता. हा दोन्ही हात वरती करून, टाचा वरती करून, त्याच्या अंगातनं ज्वाळा बाहेर पडत होत्या, धूर येत होता. तेव्हा त्या ज्वाळा आणि धूर पाहून ब्रह्मदेवांना समजले इथे हा आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्या कमंडलू मधलं विशेष जे पाणी आहे, जळ आहे, ते त्याच्यावरती शिंपडून त्याला अतिशय एक सुंदर देह तिथं प्राप्त झाला. आणि तेव्हा ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्यपूला विचारलं की
तुझी तपस्या ही परिपूर्ण झालेली आहे. आता तुला काय हवंय ते तू माझ्याकडे माग. तेव्हा ब्रह्मदेव सुद्धा हिरण्यकशिपूचं थोडंसं गुणगान करतात, की तू एवढ्या निश्चयानं आणि कधीही कुणी केली नव्हती अशी तपस्या तू इथं केलेली आहे. 100 स्वर्गीय वर्ष एवढी मोठी त्याने तपस्या केली हिरण्यकशिपूने. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, की तुला काय हवंय ते माग. आणि तेव्हा हिरण्यकशिपू श्री हिरण्यकशिपुरुवाच असं वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये. या 3ऱ्या अध्यायात 26व्या श्लोकामध्ये हिरण्यकशिपू ब्रह्मदेवांचं गुणगान करतो आणि त्यांना नमस्कार करतो आणि ब्रह्मदेवांना वर मागण्यास सुरुवात करतो. ब्रह्मदेवांचं खूप सुंदर गुणगान 7-8 श्लोकांमध्ये हिरण्यकशिपूने केलेलं आहे, की तुम्ही सर्व या ब्रह्मांडातील आद्य जीव आहात, सर्वप्रथम निर्माण झालेले आहात. तुमच्यामुळे हे सर्व ब्रह्मांड निर्मित झालेलं आहे. तुम्ही ज्ञान आणि विज्ञानाची मूर्ती आहात. खूप छान हिरण्यकशिपू ब्रह्मदेवांचं वर्णन करतोय. आणि ते वर्णन केल्यानंतर हिरण्यकशिपू ब्रह्मदेवांना म्हणतो, की मला तुम्ही वरदान द्या, की मला अमर व्हायचंय. पण हिरण्यकशिपू जाणत होता, की ब्रह्मदेव स्वतः अमर नाही आहेत. त्यामुळे ते त्याला अमरत्वाचं वरदान देऊ शकत नाहीत. त्यामुळे हिरण्यकशिपूने अतिशय बुद्धी लावून नरसिंहदेवांना ब्रह्मदेवांना वर मागण्याचा प्रयत्न केला आणि त्याने या 4 श्लोकांमध्ये 35 पासून पुढे आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, हा करेक्ट. 35, 36, 37, 38. स्क्रीन दाखवतो, 1 मिनिट. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. इथे हिरण्यकशिपू ब्रह्मदेवांना म्हणत आहे, यदि दास्यस्य भीमतान वरान मे वरदोत्तम भूतेभ्यस्त्वद्विसृष्टेभ्यो मृत्युर्मा भून् मम प्रभो. हे वरदोत्तमा, जर तुम्ही मला इच्छित वर देणार असाल तर कृपया असा वर द्या की तुम्ही निर्मिलेल्या कोणत्याही जीवाकडून मला मृत्यू येऊ नये. तुम्ही निर्मिलेल्या कोणत्याही जीवाकडून म्हणजे 84 लक्ष योनी मधला कोणीही मला मारू शकणार नाही. हा पहिला वर हिरण्यकश्यपूने मागितला. आतापर्यंत हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांनाच पुरुषोत्तम भगवान मानून त्यांची स्तुती केलेली आहे, त्यांच्याकडून वरप्राप्ती करून घेऊन अमर होण्याची इच्छा केलेली आहे. तथापि ब्रह्मदेवही अमर नाहीत, कारण विश्वाच्या अंती त्यांचाही मृत्यू होत असतो. हे सत्य हिरण्यकशिपूला समजल्यानंतर तो आता अगदी विचारपूर्वक असे वर मागणार आहे की ज्याद्वारे तो जवळजवळ अमरच होऊ शकेल. यासाठी त्याची पहिलीच वर याचना अशी आहे की ब्रह्मदेवांनी या भौतिक जगामध्ये निर्मिलेल्या कोणत्याही प्रकारच्या जीवाकडून त्याला मरण येऊ नये. 36 नांतर बहिर्दिवा नक्तम अन्यस्मादपि चायुधैः न भूमौ नांबरे मृत्युर्न नरैर्न मृगैरपि. न अंतर न बहिर, आत नाही बाहेर नाही. न दिवा न नक्तम, दिवसा नाही, नक्तम म्हणजे रात्री नाही. अन्यस्मादपि च आयुधै, ब्रह्मदेवांच्या पलीकडील अन्य कोणाकडून, अपिच आयुधै या भौतिक जगतातील कोणत्याही शस्त्राद्वारे, न भूमौ न अंबरे भूमीवर नाही किंवा आकाशात नाही, मृत्यूर न नरैर न मृगैरपी नराद्वारे मनुष्याद्वारे नाही आणि प्राण्याद्वारेही नाही. व्यसुभिर्वा सुमद्भिर्वा सुरासुरमहोरगैः अप्रतिद्वन्द्वतां युद्धे ऐकपत्यं च देहिनां सर्वेषां लोकपालानां महिमानं यथात्मनः तपो योग प्रभावाणां यन्न रिष्यति कर्हिचित. कृपया मला असा वर द्या की माझा कोणत्याही सजीवाकडून अथवा निर्जीव वस्तूकडून, किती वर मागितले पहा, म्हणजे किती
त्याला वाटत होतं की आता मी असं मागितलेलं आहे की आता काहीही मला ह्यातनं कोणीही मला मारू शकत नाही. कोणत्याही देवता अथवा राक्षसाकडून अथवा अधोलोकातील अतिप्रचंड सर्पाकडूनही मृत्यू येऊ नये. युद्धामध्ये कोणीही तुमची हत्या करू शकत नसल्यामुळे तुम्हाला प्रतिस्पर्धी नाही, म्हणून मला असा वर द्या की मलाही कोणीही प्रतिस्पर्धी नसावा. मला सर्व जीवांवर आणि लोकपालांवर अनिर्बंध नियंत्रण प्राप्त व्हावे आणि अशा या नियंत्रक पदामुळे प्राप्त होणारे महात्म्यही मला प्राप्त व्हावे, असा वर कृपया मला द्या. या व्यतिरिक्त प्रदीर्घ तपश्चर्या आणि योग आचरणाद्वारे प्राप्त होणाऱ्या सर्व योग शक्ती मला प्रदान करा, कारण या शक्ती कोणत्याही काळी नष्ट होत नाही. आणि अशा प्रकारे सर्व वर प्राप्त करून हिरण्यकश्यपूने खूप सर्व विश्वामधील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि त्या त्रासाने खूप त्रस्त होऊन सर्व देवी देवता या भगवंतांकडे गेल्या आणि भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं की घाबरू नका, मी आहे आणि मी प्रकट होईन जेव्हा हा हिरण्यकश्यपू त्याचा पुत्र जो प्रल्हाद आहे त्याला त्रास देईल, त्यावेळेस मी प्रकट होईन आणि याचा विनाश करेन. ही चर्चा होते पुढे फ्लो मध्ये नाहीये चर्चा. सर्वप्रथम हिरण्यकश्यपू सर्व विश्वाला त्रास देईल आणि त्यानंतर प्रल्हाद महाराजांचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि प्रल्हाद महाराजांचं त्यांच्या शाळेमधील जे गुरुकुल होतं त्यांचं षंड आणि अमरक जे शुक्राचार्यांचे पुत्र होते तेथील त्यांचे जे मित्र होते त्यांना केलेला प्रचार प्रल्हाद महाराजांद्वारे, त्यानंतर हिरण्यकश्यपूने क्रोधित होऊन प्रल्हाद महाराजांना कशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला ह्याचं वर्णन पुढच्या अध्यायांमध्ये आहे. आता आपण 3 अध्यायांची चर्चा केलेली आज, तर उद्या आपण 3 अध्यायांची चर्चा करू, 4, 5, 6 आणि त्यानंतर परवाच्या दिवशी 7, 8, 9 या 3 अध्यायांची चर्चा करू. हरे कृष्ण. आपण आज इथे थांबू. कोणाला काही प्रश्न आहेत? कॅमेरा चालू करू शकता सर्वजण. हरे कृष्ण. कुणाचे काही प्रश्न आहेत का? प्रभूजी हे लेक्चर टाकता येतील का? हो, आपण अपलोड करू. उद्या नरसिंह चतुर्थी आहे, नरसिंह चतुर्दशी आहे. खूप महान दिवस आहे, खूप पवित्र दिवस आहे. तर उद्याच्या दिवशी सर्व भक्त संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत ज्यावेळेस नरसिंहदेवांनी हिरण्यकश्यपूचा वध केला त्यावेळेपर्यंत उपवास करतात आणि त्यानंतर उपवास तोडून प्रसाद ग्रहण करतात. तर उद्याच्या दिवशी अतिशय पवित्र दिवस आहे, ज्या दिवशी आपण जास्तीत जास्त आध्यात्मिक कार्य करण्याचा प्रयत्न करा, नरसिंहदेवांबद्दल श्रवण करण्याचा प्रयत्न करा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. अशा विशिष्ट जे तिथी असतात भगवंतांच्या आविर्भावांच्या किंवा एकादशी आदी ज्या तिथी आहेत त्या अतिशय पवित्र आहेत. त्यांना माधव तिथी म्हटलं जातं. माधव तिथी भक्ती जननी, भक्ती च्या आई आहेत या, जिथे भक्ती प्रकट होते अशा पवित्र तिथींमध्ये. तेव्हा या अशा दिवशी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जास्त प्रकारे आध्यात्मिक कार्यामध्ये आपला वेळ दिला गेला पाहिजे. तर उद्या संध्याकाळी आपण 6 वाजता भेटू. 6 ते 7:30. 7:30 वाजता परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज लाईव्ह क्लास देणार आहेत अमेरिकेवरून. तो असल्यामुळे आपण आपलं सत्र 8च्या ऐवजी 6 वाजता उद्या ठेवणार आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी फक्त एक विचारायचं होतं की उद्या फास्टिंग ब्रेक म्हणजे फास्ट सोडल्यानंतर एकादशी प्रसाद खातात का नॉर्मल प्रसाद? मंदिरामध्ये दरवर्षी एकादशीचा प्रसाद नाही, नॉर्मल प्रसाद असतो. ऍक्च्युली भरपूर मत आहे त्याच्यामध्ये. काही ठिकाणी एकादशी प्रसाद घेतला जातो, काही ठिकाणी नॉर्मल प्रसाद घेतला जातो. विष्णू चे जे अवतार आहेत त्यांच्या आविर्भावाच्या दिवशी अशा प्रकारे वेगवेगळे. मी एकदा
चेक करतो मंदिरात काय आहे उद्या, माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही, पण मोस्टली नॉर्मल प्रसाद असतो. फक्त जन्माष्टमी आणि इतर वेळेस हा एकादशीचा प्रसाद घेतला जातो. मी एकदा चेक करून तुम्हाला सांगतो मंदिरात काय ओके करतायत गुरुजी. एक्झॅक्टली. मुलांच्या मंदिरात जे ग्रुपमध्ये करतायत ते आपण टाकलं पालन करू शकतो. गुरुजी मुलांच्या ग्रुपमध्ये दिलं तरी चालेल. टीनेज ठीक आहे, ठीक बॉईजच्या ग्रुपमध्ये. ठीक थँक्यू. आहे. हरे कृष्ण. आपण 21 वेळा हरे कृष्ण. हा प्रश्न आहे का? येस प्रभू. येस. तर आता ते 4 कुमार आधी ब्रह्मवादी होते आणि त्यांनी जय विजयांना शाप दिला. बरोबर. तर मग तो वैष्णव अपराध नाही का? तर याचं वर्णन 4थ्या अध्यायात झालेलं आहे. खूप त्याचा उहापोह आहे 4थ्या अध्यायामध्ये, की कसं काय ते ब्रह्मवादी असून सुद्धा वैकुंठ लोकात पोहोचले, भगवंत दर्शन त्यांना, आणि भगवंत तिथे आले आणि तेव्हा खूप सुंदर वार्तालाप आहे भगवंतांमध्ये आणि चतुष्कुमार आणि जे जय विजय आहे तिथे. तेव्हा शेवटी भगवंत ह्या सर्वाचं तात्पर्य देतात तिथे, की हे माझ्या इच्छे, भगवंत माफी मागतात चतुष्कुमारांची सर्वप्रथम, की माझ्या द्वारपालांद्वारे तुमचा अपमान झाला, मला माफ करा. आणि चतुष्कुमार अतिशय लज्जित होतात भगवंतांच्या अशा वागण्यामुळे. आणि खूप सुंदर वार्तालाप आहे तिथे. भगवंत आणि त्यांचे भक्त आणि चतुष्कुमार जेव्हा भगवंतांना पाहतात तेव्हा खूप प्रभावित होतात. अरे हे दिव्य रूप, आध्यात्मिक रूप, सच्चिदानंद रूप. ब्रह्मवादी असल्यामुळे त्यांच्यामध्ये आध्यात्मिक म्हणजे ब्रह्मज्योती, त्याच्या पलीकडचं ज्ञान त्यांना पूर्णत्वाने नव्हतं आणि ब्रह्मज्योती प्रती त्यांचं आकर्षण होतं. पण जेव्हा भगवंतांचं दिव्य रूप त्यांनी पाहिलं, जे आध्यात्मिक आहे, भौतिक गुणांच्या परे आहे, असं सच्चिदानंद रूप भगवंताचं चतुर्भुज रूप जेव्हा त्यांनी वैकुंठामध्ये पाहिलं, एक सुंदर आपल्या काही भक्तांनी पेंटिंग केलेलं, जिथे चतुष्कुमार भगवंतांचं रूप पाहताय. तुम्ही जर गुगलवर टाईप केलं तर कदाचित तुम्हाला मिळेल. तर चतुष्कुमार अत्यंत प्रभावित झाले भगवंतांचं ते रूप पाहून. आणि तेव्हा भगवंतांनी त्यांच्यामध्ये खूप सुंदर वार्तालाप होतो. तेव्हा भगवंत सांगतात शेवटी तात्पर्यामध्ये, की हे माझ्या इच्छेनं झालेलं आहे. माझी इच्छा होती की या भौतिक जगतामध्ये जाऊन अशा प्रकारची ही सुंदर लीला इथे व्हावी, आणि त्या इच्छेद्वारे हा शाप देण्यात आलेला आहे. आणि त्या इच्छेद्वारेच हे जे द्वारपाल आहेत भगवंतांचे, ते अशा प्रकारे वागले. तर हे भगवंत 4थ्या स्कंधामध्ये सांगतात अशा प्रकारे. तुम्हाला हे दाखवतो, एक मिनिट. दिसतंय स्क्रीनवरती? आपल्या इस्कॉनच्या भक्तांनीच काढलेलं चित्र आहे. तर अशा प्रकारे चतुष्कुमार अतिशय आश्चर्याने भगवंतांचं बघा खाली वाकून पाहतोय तो. अरे हे भगवंत असे आहेत. एकदम प्रसन्न होतात भगवंतांचं रूप पाहून, की असं दिव्य रूप सुद्धा आहे आध्यात्मिक. आणि त्याद्वारे महान भक्त आहेत. चतुष्कुमारांचा संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय, कुमार संप्रदाय आहे. त्यामुळे ते ब्रह्मवाद्यांचं तिथे शुद्ध भक्तांमध्ये परिवर्तन होतं भगवंतांच्या कृपेने. तर अशा प्रकारे 4थ्या अध्यायात त्याचं विस्तृत वर्णन, 4थ्या स्कंधामध्ये भागवताच्या विस्तृत वर्णन आहे, जे तुम्ही जाऊन पाहू शकता 4थ्या स्कंधामध्ये. आता आपण इथे त्याची जास्त विस्तारित चर्चा नाही करणार. अजून काही प्रश्न आहेत कुणाचे? प्रभूजी मी विचारू अजून? येस. तर हे जे होतं ते ह्याच दिवसात झालं ब्रह्मांच्या. तर पुढच्या दिवसांमध्ये जेव्हा राम अवतरित होतात, नरसिंह अवतरित होतात, तेव्हा ते कोणाचं होतं? परत लीला होईल, वेगळी लीला होईल, आपल्याला नाही माहिती. आत्ता ही लीला झाली, जय विजय प्रकट झाले चतुष्कुमारांच्या शापाने. ब्रह्मदेवांच्या भागवतम जे आहे, अख्खं श्रीमद भागवतम, ते ब्रह्मदेवांच्या ह्या दिवसाचं वर्णन आहे. पहिल्या स्कंधापासून 7व्या स्कंधापर्यंत. पहिला स्कंध सोडा, दुसऱ्या स्कंधापासून 7व्या स्कंधापर्यंत हे पहिल्या 6 मन्वंतरांचं वर्णन आहे. पहिल्या 6 मन्वंतरात काय काय कथा घडल्या. आणि 8व्या स्कंधापासून
स्कंद 8 पासनं तिथे सुद्धा मागच्या काही मन्वंतरांचं वर्णन आहे, पण 8व्या स्कंधात पासनं पुढं ह्या मन्वंतराचं वर्णन चालू होतं. जे 7वं मन्वंतर आहे, जिथे सूर्यदेवांचे पुत्र वैवस्वत हे मनु आहेत. वैवस्वताख्य मन्वंतर हे जे 7वं मन्वंतर आहे. पहिले 6 मन्वंतर होऊन गेलीत. म्हणजे 71 दिव्य युग एका मन्वंतरात असतात. सत्य, त्रेता, द्वापर, कली असे 71 गुणिले 6 ब्रह्मदेवांच्या या दिवसातले होऊन गेलेत. एवढा मोठा काळ होऊन गेलाय. तर 6 मन्वंतराचं वर्णन पहिल्या 2 ते 7 स्कंधामध्ये आहे. कॅन्टो 2nd to 7th. आणि 8व्या स्कंधापासून जिथे दैव आणि असुरांद्वारे समुद्र मंथन आदी लीलांचं वर्णन आहे. 9व्या स्कंधात रामायण आहे. हे सर्व या मन्वंतरातल्या लीलांचं. 10व्या स्कंधात कृष्ण लीला आहे. हे सर्व या मन्वंतरांच्या लीलांचं वर्णन आहे. 7व्या. आणि मग पुढे 11व्या 12व्या स्कंधात पुढच्या मन्वंतरांबद्दल माहिती दिली थोडक्यात एकदम. 8वं 9वं 10वं 11वं 12वं 13वं 14वं अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या फक्त एका दिवसाचं वर्णन आहे या भागवतामध्ये. पूर्ण भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेवांच्या एका दिवसाचं वर्णन, ज्यामध्ये 1000 दिव्य युग असतात. सत्य, त्रेता, द्वापार, कली असे 1000 वेळा आवर्तन होतात. आणि मग ब्रह्मदेवाच्या मागच्या दिवसामध्ये पुढच्या दिवसामध्ये विशिष्ट काय लीला झालेल्या आहेत याचं वर्णन नाहीये. ते आपण जाणू शकणार नाही विस्ताराने. जेवढं शास्त्रांमध्ये दिलेलं आहे तेवढंच आपण वाचलं तरी आपला उद्धार होईल. भागवत जरी आपण संपूर्णपणे समजून आपल्या जीवनात उतरवलं त्यामुळे जसं आपल्याला या ब्रह्मांडापलीकडे काही माहिती नाहीये, दुसऱ्या ब्रह्मांडात काय गोष्टी आहेत, कशा आहेत, त्याचप्रमाणे ब्रह्मदेवांच्या दुसऱ्या दिवसांमध्ये काय गोष्टी घडतात, कशा गोष्टी घडतात, याचं वर्णन भागवतामध्ये दिलेलं नाहीये विशेष करून. ठीक आहे, अजून काही प्रश्न? थँक्यू. हरे कृष्ण. आपण 21 वेळा नेहमीप्रमाणे हरे कृष्ण महामंत्र म्हणून आज इथे थांबूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. सर्वजण एकत्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे धन्यवाद. उद्या संध्याकाळी 6 वाजता आपण पुढील चर्चा करणार आहोत कथेची. सर्वजण जरूर या. धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्री लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणि प्रहलाद महाराज की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्री नरसिंह चतुर्दशी महामहोत्सव की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.